एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला केंद्रात काय येणार? श्रीकांत शिंदे मंत्री होणार का? आणि शिंदेंनी ठाकरेंचे खासदार फोडून एनडीएचं संख्याबळ वाढवलं आहे, त्यामुळे भाजप त्यांना किती मंत्रिपद देणार? आणि शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं, तसेच राजकीय वर्तुळात कोणती चर्चा सुरू आहे, हे पुढील काही मिनिटात पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद विकड, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. संसदेचं सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या धर्तीवरती दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. आगामी काही दिवसात केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे अशी माहिती देखील आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार म्हटलं की कोणाचा तरी पत्ता कट होणार आणि कोणाला तरी नव्यानं मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मोदींच्या मंत्रिमंडळात एक मंत्री आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा कारभार आहे. आता एकनाथ शिंदेंनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांना फोडून आपल्याकडे घेतलं. आता शिंदेंच्या खासदाराची संख्या थेट 7 वरून 13 वरती पोहोचली आहे. आता पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला घटना दुरुस्तीसाठी खासदारांची आवश्यकता भासणार आहे. त्या धर्तीवरती एकनाथ शिंदेंनी त्यांचे खासदार वाढवले आहेत अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात. आता संसदेत भाजपच्या मित्र पक्षांमध्ये शिंदेंची शिवसेना तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरले आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच प्रतापराव जाधव यांच्याकडे एक राज्यमंत्री पद आहे. तसेच आणखी एक राज्यमंत्री पद शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार अशी चर्चा आहे. आता ठाकरेंना सोडून आलेल्या 6 खासदारांपैकी 2 जणांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये परभणीचे खासदार संजय बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. पण ओमराजे निंबाळकर यांनी आधीच म्हटलं आहे की आपल्याला मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही, आपण मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंसोबत गेलेलो नाही. त्यामुळे संजय बंडू जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकतं. याचा फायदा घेऊन शिंदे आता राज्यात आणि केंद्रात आपली राजकीय जागा मजबूत करत आहेत. तसेच एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्री पदावरती लक्ष ठेवून आहेत. 2024च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष 130 आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं. पण तरीही शिंदेंचे काही आमदार किंवा मंत्री म्हणा फडणवीसांनी दिल्लीत नेतृत्व करावं असं बोलून दाखवतात. त्यामुळे त्यांचा रोख असतो की फडणवीस दिल्लीत गेले तर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळेल. त्यामुळे शिंदेंच्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षा काही लपवून राहिलेल्या नाहीत. तसेच एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटात जे नव्याने सामील झालेले 6 खासदार आहेत त्यांची गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे मतदारसंघातील विकासाच्या विविध कामांबद्दल चर्चा केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आता श्रीकांत शिंदे कॅबिनेट मंत्री होणार का आणि आणखी कोणी राज्यमंत्री पदाची शपथ घेणार का, हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल. बाकी सर्व राजकीय अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.